श्री गुरुचरित्र अध्याय 25 मराठी भावार्थ। विदुर नावाचे एक घर होते। तेथील यवन राजा मोठा क्रूर होता। तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे। तो ब्राह्मणांना म्हणत असे, जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत, मी त्यांना पुष्कळ धन देईल। जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल। जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत। पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली। ते त्या ग्लेंछा पुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले। ग्लेंछांच्या मनात कपट होते। यज्ञकांडचा अर्थ ऐकून तो म्हणाला, ब्राह्मण यज्ञ करीताना रीतसरपणे पशुहत्या करतात आणि आम्हा म्लेच्छांची मात्र निंदा करतात। आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात। अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे। ज्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे। ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृंदांना कळली। द्रव्याच्या आकांक्षेने पढत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठन करून दाखवू लागले। असे चालले असताना दोन दुर्दैवी ब्राह्मण या यवन राजाला येऊन भेटले। आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले। आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारी राष्ट्रात कोणी नाही। जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असले तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे। त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाला, तुम्ही या दोघांशी चर्चा करा। जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईन। तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत, महापंडित आहेत। त्यांचीच नावे घोषित करून त्यांचाच सन्मान करावा। यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली। मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला। ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले। ते दोघे विप्र राजाला म्हणाले, तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह विवाद करू, व तसा कोणी नाही मिळाला तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ। यवनाची आज्ञा ऐकून ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले। त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती। ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादविवादास आवाहन केले। त्रिविक्रमाने त्यांची पूर्वकीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला। गाणगापुरास नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असा त्याने विचार केला। त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरास घेऊन आला। तिथे श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणांचा पूर्व इतिहास कथन केला। आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे ते म्हणत आहेत। मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली, पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे। तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ, तुम्ही आज्ञा करावी। श्रीगुरू त्या विप्रांना म्हणाले, आम्ही तापसी संन्यासी लोक, आम्हाला जय पराजय सारखाच आहे। संन्यासीयतीवर विजय मिळविण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे? गर्वाने सर्वांचा नाश होतो। देव दानव यांचेही गर्वामुळे मरण ओढवले। वेदांत कुणाला कळतो? ब्रह्मदेवादिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही। त्यांनाही वेद साध्यंत कळत नाही, तेव्हा उगाच गर्व करू नका। अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांना खूप समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले, आम्ही तीन वेदांशाही अंगासह संहिता जाणतो। त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली, ती पुढील अध्यायामध्ये आहे। श्री गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 25। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्ध योगी मुनी, तुची तारक शिरोमणी, साक्षी येतसे अंतकरणी, बोधिला माते परमार्थ, तया त्रिविक्रम भारतीसी, दाविले रूप प्रत्यक्षेसी, पुढे कथा वर्तिली कैसी, ते निरूपावे दातारा, सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीळा, सांगता होय बहुकाळा, साधारण सांगत असे, पुढे वर्तले अपूर्व ऐक शिष्य नामधारक, विदुरा नाम नगर एक, होता राजा यवनवंशी, महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीवहंसी, चर्चा करावी ब्राह्मणांची, वेद म्हणावी आपणा पुढे, विप्रांसी म्हणे तो यवन, जे का असती विद्वज्जन, आपुल्या सभेसी येऊन, वेद सर्व म्हणावे, त्यांते देईन द्रव्य बहुत, सर्वांमध्ये मान्यवंत, जे कोण सांगतील वेदार्थ, विशेष त्यांची पूजा करू, ऐसे ऐकून ज्ञानीजन, नेनो म्हणती वेद आपण, जे कोण अस्तिमतीहीन, कांक्षा करते द्रव्यावरी, जाऊन तया म्लेच्छांपुढे, वेदशास्त्रे वाचती गाढे, म्लेच्छांमणी असे कुडे, ऐके अर्थ यज्ञकांडाचा, म्हणे विप्र यज्ञ करीती, पशुहत्या करणे रीती, आम्हा म्लेच्छांते निंदेती, पशुवधनी म्हणून या, येणेपरी ब्राह्मणांचे निंदा करी बहुवसी, योग्यता ज्या द्विजवरासी, अपार द्रव्य देता होय, वेदशास्त्री निपुण, द्रव्यावरी ठेवून मन, भेटते झाले त्या यवना, वेद म्हणती त्यापुढे, येणेपरी सर्व वर्तमानी, वर्तत असता एके दिनी,
मंदभाग्य विप्रदोनी येऊनी भेटले रायासी वेदशास्त्र अभिज्ञानी 3 वेद जाणो म्हणती तया यवनापुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावा या वेदासी नसती चारी राष्ट्रांत असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हांसवे वेदचारी चर्चा करावी त्वाद जासी राजा म्हणे समस्तांशी चर्चा करा तुम्ही यांशी जे जिंकिती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे ऐकून या ज्ञानीजन म्हणू लागले त्या यवना लागून ऐसी योग्यता आहे कवन जे याते पराभवजे आम्हांमध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोनी महासुभट यांते करून या प्रगट मान द्यावा महाराजा आरूढव्योनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपली नगरी नवती विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे महातामसी ते ब्राह्मण द्विजांते करुणी दूषण राजे म्हणवी ती आपण तया यवन राज्यात ऐसे असता वर्तमाने विप्रमंदाधे व्यापुनी राजापुढे जाऊन विनविता ती तयासी आमची मनी बहु आर्ता करडी वाद वेदशास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तयासे वे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊन गावोगावी राजा म्हणे यांसी जावे राष्ट्रात वरितेसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवनाय असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरी हिंडतात गेले तया दक्षिण पंथा भीमातर असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी वेद तिनी वेद अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त ऐकती द्विज मनोन्मत्त गेले तया मुनिपाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसी म्हणवसी चर्चा करावी आम्हाशी अथवा द्यावे हरिपात्र विप्रवचन ऐकोणी म्हणत असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तिनी अथवा नेनो वेदेक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे समस्त तुम्हां सादृश्य भोगितो नेनो म्हणून अरण्यवासी वेश धरिला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हां समान नव्हे जाना ऐकोणी मुनीचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हां सवे वाद कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हां समान नाही नर म्हणून दावी ते जयपत्र असंख्यात परियेसा अनेक परी ब्राह्मणांची सांगे मुनी विनंतेसी ऐकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपले मणी यांते न्यावे गानगाभुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमंदादे व्यापिले अनेक ब्राह्मण अधिकारिले यांते उपाय करणे भले ऐकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपले मणी यांते न्यावे गानगाभुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमंदादे व्यापिले अनेक ब्राह्मण अधिकारिले यांते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांची चला गाणगापुरासी तेथे देईन तुम्हांसी जयपत्र विस्तारे तेथे असती आमचे गुरु तयांपुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा ऐशी निगुती कुरणी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया पातले तया गाणगापुरा जेका स्थानी श्री गुरुवरा रम्य स्थान भीमातीर वास नृसिंह सरस्वती नमन करिता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोनी करुणावक्त्रे पुस्ता झाला वृत्तांत श्री गुरु पुसती यतीश्वराची आले ती कवन कार्यासी विस्तारुणी आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकोणी सांगतसे त्रिविक्रम मुनी मदोन्मत्त विप्रदोनी आले असते चर्चेशी वेदशास्त्रादी मीमांसी म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपले जीवाग्नी ग्री वसे म्हणून मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हासी पत्र मागती हारी ऐसी अनेक परितयांसी सांगताना ऐकती उत्तम म्हणून आलो तुम्हा जवळी तुझी स्वामी गुरुमौळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनिवचन ऐकून श्रीगुरु बोलती हास्यवदनी आले होते विप्रदुनी त्यांते पुसती वृत्तांत श्रीगुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण या कार्यासी वाद काय असे आम्हासी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरी जित सरशी काय थोरी व तुम्हांसी जय होता यतिसवे श्री गुरुवचन ऐकोनी बोलते झाले विप्रदोनी आला पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित नवे कोणी सन्मुख वेदचर्चा परांगमुख म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविली येणे रीती आम्हासी पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हाजवळी जरी असेल साभिमान तुम्हांसहित दोघेजण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आम्हासरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्रीगुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी देवदानवादिकांसी गर्वे मृत्यू लाधला जाना कवन जाणे वेदांत ब्रह्मादिकांकळे अंत वेद आदी अनंत गर्व वाया तू का करीसी विचारिसी आपले हित तरी सांडी जे व्रत सर्व भ्रांत
काय जानसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी. श्री गुरुवचन ऐकुनी गर्वे दाटले बहुमणी. जाणू आम्ही वेद तिनी सांग संगीता परियेसा. येणे परी श्री गुरुसी बोलते ब्राह्मण गर्वेसी. सिद्ध मने नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले. चारही वेदांची आद्यंत श्री गुरु ब्राह्मणांशी निरूपित. सांगेन ऐका एकचित्त मणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे विप्रात्म प्रशंसा नाम पंचविश्वोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.